हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज प्रॉब्लेम सेट 45 पाहतोय आणि प्रॉब्लेम सेट 45 मधला जो क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आहे की ज्याच्यामध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आहे। तर तो जो व्हिडिओ आहे तो मी यापूर्वीच अपलोड केलेला आहे। तर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। तुम्ही डिस्क्रिप्शन जर पाहिलं तर तुम्हाला संपूर्ण प्रॉब्लेम सेट 45 च्या लिंक्स मिळणार आहेत। तेव्हा काय करा, तुम्ही आपला जो डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शन मध्ये पहा आणि सगळेच्या सगळे क्वेश्चन पहा। त्याच्यामधले सगळे 2 किंवा 3 व्हिडिओ आहेत याचे, ते सगळेच्या सगळे त्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सगळा प्रॉब्लेम सेट 45 समजून जाईल। तेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये प्लीज त्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या तुम्ही क्लिक करा। चला आता पाहूया प्रॉब्लेम सेट 45। क्वेश्चन नंबर 3 आहे, अ गव्हर्नमेंट ऑफिस ओपन्स ॲट 7 in the morning and close 3 in the afternoon. How long is this office open? हे गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, सरकारी कार्यालय आहे, गव्हर्नमेंट ऑफिस आहे। ते उघडतं केव्हा? 7 in the morning म्हणजे सकाळी 7 वाजता उघडतं, अँड क्लोज 3 in the afternoon आणि दुपारी 3 वाजता ते बंद होतं। आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, हाऊ लॉंग इज दिस ऑफिस ओपन? तर हे ऑफिस किती वेळ ओपन असतं, किती वेळ उघडं असतं? तर मित्रांनो या ठिकाणी वेळ बघा काय आहे, 7 in the morning, बरोबर? काय आहे वेळ? 7 in the morning। ह्या 7 in the morning ला आपण काय करायचं आहे, 24 आवर्सच्या क्लॉक मध्ये कन्वर्ट करायचं आहे, कारण की इथं 3 in the afternoon म्हटलेलं आहे, बरोबर? म्हणून 7 in the morning 24 आवरच्या क्लॉक मध्ये कसं होणार आहे, 7 hour 00 minutes, बरोबर? आता 3 in the afternoon, 3 in the afternoon याला 24 आवरच्या याच्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 12 च्या पुढे आपल्याला 3 बोटं मोजावी लागतील। 12 मध्ये 3 ऍड करावं लागेल, कारण की ते 24 आवर मध्ये कन्वर्ट होणार आहे। 12 नंतर 3 मोजल्यानंतर किती होतात? 12 + 3 15, म्हणजे 15:00। अशा पद्धतीने 7 in the morning आणि 3 in the afternoon, बरोबर? आता मित्रांनो ते ऑफिस उघडतं किती वाजता? सकाळी 7 वाजता आणि बंद किती वाजता होतं? या ठिकाणी म्हटले 15, बरोबर की नाही? मग बंद झालेल्या वेळेतून उघडल्याची वेळ आपण काय करायची आहे, मायनस करायची आहे। मग कसं करायचं? या ठिकाणी हे या बाजूला कॉलम करायचे, इकडे म्हणायचं आवर्स आणि इकडे म्हणायचं मिनिट्स, बरोबर? आता उघडल्याची वेळ किती आहे? 7 आणि बंद झाल्याची वेळ किती आहे? 15, मग 15 आवर्स, बरोबर? त्यातून काय मायनस करायचं? ते उघडलं केव्हा होतं ती वेळ मायनस करायची, बरोबर? आवर्स आणि मिनिट्स। तुमच्याकडे स्केल असेल, पट्टी असेल तर छानपैकी असा बॉक्स करा। मग 0 - 0 0, 8 0 - 0 0, 15 - 7 8, म्हणजे ते ऑफिस किती वेळ उघडं असतंय? 8 आवर्स, म्हणजे 8 तास ते जे ऑफिस आहे ते उघडं असतंय। मग आपण लिहू शकतोय, दिस ऑफिस इज ओपन फॉर 8 आवर्स, असं म्हणू शकतो या ठिकाणी फायनल स्टेटमेंट, दिस ऑफिस ओपन्स फॉर 8 आवर्स। समजलं मित्रांनो कसं केलंय ते? अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। आता पाहूया पुढील क्वेश्चन, नीट लक्ष द्या, क्वेश्चन समजून घ्या तरच समजेल। आता पहा पुढचा क्वेश्चन आहे, अ मूवी स्टार्ट्स ॲट 45 minutes past 3, म्हणजे 3:45 एक मूवी स्टार्ट होतो, कधी? इन द आफ्टरनून, अँड फिनिश 2.5 hours later, 2.5 hours later, ॲट व्हॉट टाइम डज द मूवी एंड? तो पिक्चर आहे, तो मूवी आहे, तो सुरू होतो 3:45, तो पिक्चर आहे 2.5 hour म्हणजे 2.5 तासाचा तो पिक्चर आहे। तर तो मूवी किती वाजता संपतो ते आपल्याला शोधायचं आहे। मग मित्रांनो काय करायला लागणार आहे आपल्याला, या ठिकाणी 2.5 hours म्हणजे काय ते पहिल्यांदा लिहून घेऊया। 2.5 hours म्हणजे किती मित्रांनो? 2 hours
30 मिनिट्स म्हणजे किती 2 hours 30 minutes 2.5 hours म्हणून. मग आता मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी मूवी स्टार्ट झालेला आहे म्हणजे वेळ वाढलेला आहे म्हणजे आपल्याला प्लस करावं लागणार आहे. मगाशी केलं होतं तसेच 2 कॉलम करायचे आवर्स आणि इकडे म्हणायचं मिनिट्स. हां आता किती वाजता सुरू झालाय तो 3:45ला म्हणजे 3 hours 45 minutes बरोबर. आणि संपलाय कधी तो 2 तास 30 मिनिटांनी 2 hours 30 minutes. मग 2 hours 30 minutes त्याच्यामध्ये काय करायचं प्लस करायचं, मग ॲडिशन करायचं. या ठिकाणी ॲडिशन 5 + 0 5 4 + 3 7 3 + 2 5. मित्रांनो ॲडिशन करताना आपण वरचा क्वेश्चन पाहिलाय. या ठिकाणी 60 पेक्षा बिगर नंबर आलेला आहे म्हणून 60 इथून मायनस करायचा. 5 - 0 5 7 - 6 1 आणि इकडे 1 प्लस करायचा बरोबर. मग 5 + 1 किती होणार 6 बरोबर. म्हणजे 3 वाजता सुरू 3 वाजून 45 मिनिटांनी सुरू झालेला मूवी किती वाजता संपणार आहे 6 वाजून 15 मिनिटांनी बरोबर. मग या ठिकाणी तुम्ही असा बॉक्स व्यवस्थित टाकून घेऊ शकता स्केलने. माझ्याकडे आता स्केल इथे वापरणं शक्य नाही म्हणून मी असं केलेलं आहे बरोबर. हे असं तुम्ही व्यवस्थित करू शकताय. मूवी कितीला संपलेला आहे 6 वाजून 15 मिनिटांनी. मग आपण लिहू शकतो मूवी एंड्स, या ठिकाणी लिहू शकतो मूवी एंड्स ॲट 15 minutes past 6. 6 वाजून 15 मिनिटांनी तो काय झालेला आहे मूवी संपलेला आहे. इन द इव्हिनिंग म्हणूया आपण वाटल्यास. इन द इव्हिनिंग सायंकाळी असतात 6 वाजतात आहे की नाही. मूवी एंड्स ॲट 15 minutes past 6 इन द इव्हिनिंग. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवलेला आहे आपण. आता पुढे सखाराम वॉज प्लफिंग द फील्ड फ्रॉम 8 in the morning. म्हणजे सखाराम काय करत होता शेत नांगर होता सकाळी 8 वाजल्यापासून. 8 वाजता त्याने शेत नांगरायला सुरुवात केली. ॲट 12:30 in the afternoon he stopped and started for home. 12:30 वाजता त्याने त्या नांगरण्याचं काम थांबवलं आणि 12:30ला दुपारी 12:30 वाजता तो काय करायला लागला घरी निघाला. He reached home at 1:30. तो 1:30 वाजता घरी पोचला. How long was he ploughing the field? How long did it take him to reach the home from the field? म्हणजे काय झालं तो 12:30 वाजता शेत नांगरून घरी शेतातून निघाला. घरी पोचला तो 1:30ला आणि आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. How was he ploughing the field? तर तो किती वेळ शेत नांगरत होता आणि आपल्याला विचारलेलं आहे हाऊ लॉंग डिड इट टेक हिम टू रीच होम फ्रॉम द फील्ड. आणि घरी जायला त्याला किती वेळ लागला ते आपल्याला शोधायचं आहे. आता शोधूया पहिल्यांदा त्याला तो किती वेळ शेत नांगरत होता. त्याने काम थांबवलं 12:30ला सुरुवात केली 8 वाजता म्हणून आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. काय टाइम ऑफ प्लफिंग नांगरण्याची वेळ आपण शोधतोय आता. मग या ठिकाणी लिहिणार आपण आवर्स बरोबर आणि इकडे लिहिणार मिनिट्स. त्याने थांबवलं काम कधी 12:30ला. मग इथं लिहिणार आपण 12:30. स्टार्ट कधी केलं होतं त्याने 8ला. या ठिकाणी 0 0 0 3 - 0 3 0 - 0 0 3 - 0 3 12 - 8 4. म्हणजे तो किती वेळ शेत नांगरत होता 4 hours 30 minutes. किती वेळ शेत नांगरत होता तो 4 hours 30 minutes. मग आपण लिहू शकतो ही वॉज प्लफिंग फॉर 4 hours 30 minutes.
असं आपण लिहू शकतो, बरोबर. आता दुसरं काय क्वेश्चन आहे आपल्याला, हाऊ लॉंग डिड इट टेक हिम टू रीच होम फ्रॉम द फील्ड. त्याला घरून शेतातून घरी जायला किती वेळ लागला. मग आपण असं म्हणू शकतो 12:30 इन द आफ्टरनून, बरोबर. तो कधी निघाला होता घरी, 12:30 इन द आफ्टरनून. याचं 24 आवर क्लॉकमध्ये कसं होणार, 12:30, बरोबर, तसंच राहणार आहे. आणि 1:30 इन आफ्टरनून, त्याचं 24 क्लॉकमध्ये कसं होणार, 12 नंतर 1 म्हणजे 13:30, बरोबर. मग यांचं काय करावं लागणार आहे, आपल्याला मायनस करावं लागणार आहे. घरी पोचल्याच्या वेळेतून घरी निघाल्याची वेळ काय करावी लागणार आहे, मायनस करावं लागणार आहे. या ठिकाणी करूया आवर्स, इकडे म्हणूया मिनिट्स, बरोबर. घरी किती वाजता पोचला तो, 1:30 म्हणजे 13:30ला, बरोबर. निघाला किती वाजता होता, 12:30ला. मायनस 0 - 0 0, 3 - 3 0, 3 - 2 1, 1 - 1 0, काही लिहिलं नाही तरी चालेल. मग घरी पोचायला त्याला किती वेळ लागला, 1 आवर लागला. म्हणजे इट वॉज टेकन 1 आवर टू रीच होम. त्याला घरी पोचण्यासाठी किती वेळ लागला, 1 तास लागला घरी पोचण्यासाठी, कारण की तो 12:30 निघाला होता. 1:30 म्हणजे 13:30 आपण त्याचं 24 आवर्समध्ये केलं, तेवढा वेळ त्याला घरी पोचायला लागला. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन पहा काय आहे. रामभाऊ स्टार्टेड द वॉटर पंप ॲट 10:30 ॲट नाईट अँड पुट इट ऑफ द सेम नाईट ॲट 11:45. हाऊ लॉंग वॉज द वॉटर पंप ऑन, बरोबर. मग आपण या ठिकाणी लिहूया स्टार्टिंग टाइम. आता या ज्या दोन्ही वेळा आहेत ना, त्या दोन्ही वेळा कशाच्या आहेत, नंतरच्या आहेत, म्हणजे PM आहेत, रात्रीच्याच आहेत. म्हणून या ठिकाणी काय 24 आवरच्या क्लॉकमध्ये काय त्याचं हे करण्याचं काय गरज नाही. स्टार्टिंग टाइम किती आहे, 10:30 ॲट नाईट, म्हणजे किती असणार, 10:30 PM, बरोबर की नाही. आणि अँड काय म्हणले इथं, अँड पुट इट ऑफ, अँड पुटिंग ऑफ टाइम म्हणजे बंद करण्याची वेळ किती आहे पहा, 11:45. 11:45 म्हणजे 11:15. 11:15 म्हणजे 11:45 PM. आणि काय म्हटले, ॲट द सेम नाईट म्हणले, त्याच रात्री. म्हणजे जास्त काय आता इथं दोन्ही PM मध्ये आहेत, म्हणून काय ते आपल्याला दुसरं काय चेंज करण्याची गरज नाही. मग आपल्याला फक्त पंप किती वेळा सुरू होता ते लिहायचं आहे. 10:30ला सुरू झाला आणि 11:15ला बंद झाला. आपण सहज काय करायचं आहे, या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचं आहे. मग या ठिकाणी म्हणायचं आहे आवर्स आणि या ठिकाणी म्हणायचं आहे मिनिट्स. बंद कधी केला, 11:45ला. त्यातून स्टार्टिंग टाइम मायनस करायचा, 10:30. 5 - 0 5, 4 - 3 1, 1 - 0 1 आणि 1 - 1 0 येतोय, तो नाही लिहिला तरी चालेल, किंवा 1 hour 15 minutes. मग लिहायचं पंप वॉज ऑन फॉर 1 hour 15 minutes. तो पंप किती वेळ सुरू होता, 1 तास 15 मिनिटं तो पंप सुरू होता, असं आपण म्हणू शकतोय. 11:45 म्हणजे 11:15 लक्षात ठेवायचं. 11:45 11:45. आता वळूया पुढील क्वेश्चनकडे. मित्रांनो, आता मी क्वेश्चन नंबर 7 वाचतोय, नीट लक्ष द्या. गीता taught in the classroom for 2 hours and 25 minutes in the morning and 1 hour and 45 minutes in the afternoon. How long was she teaching in all? गीता जी आहे ना, ती क्लासरूममध्ये काय करत आहे, सकाळी
2 hours 25 minutes शिकवते, मॉर्निंग म्हणजे सकाळी, आणि आफ्टरनून म्हणजे दुपारी काय करते 1 hour 45 minutes शिकवते. तर आपल्याला विचारलेलं आहे हाऊ लॉंग वॉज शी टीचिंग इन ऑल. तर ती एकूण किती वेळ शिकवते हे आपल्याला शोधायचं आहे. मग आता आपण ॲन्सर लिहूया. तर पहिल्यांदा या ठिकाणी टीचिंग इन ऑल म्हटले म्हटल्यानंतर आपल्याला ॲडिशन करावं लागणार आहे, बरोबर. मग ॲडिशन करण्यासाठी आपल्याला आवर्स आणि मिनिट्स असे 2 कॉलम करावे लागतील, बरोबर. आता आवर्स आणि मिनिट्स. आता पहिल्यांदा सकाळी किती शिकवते 2 hours, मग 2 hours 25 minutes. सायंकाळी दुपारी किती वाजता किती वेळ शिकवते 1 hour 45 minutes. मग यांचं काय करावं लागणार ॲडिशन. 5 आणि 5 10, कॅरी ओव्हर 1, 4 and 2 6, 6 आणि 1 7 होणार, बरोबर. इकडे 2 आणि 1 3. पण मित्रांनो या ठिकाणी जेव्हा ॲडिशनचा ॲन्सर 70पेक्षा जास्त येतं तेव्हा आपल्याला यातून 60 मायनस करायचा असतो आणि इकडे +1 करायचा असतो, बरोबर. मग 70 मायनस 60 किती होतात 0 - 0, 7 - 6 1. म्हणजे पहिल्यांदा प्लस करायचं, 60पेक्षा जास्त ॲन्सर आला तर 60 मायनस करायचा. 3 + 1 4. म्हणजे गीता जी आहे ती किती वेळ शिकवते 4 hours 10 minutes. मग लिहायचं आपण गीता taught for 4 hours 10 minutes in all. म्हणजे गीता एकूण 4 तास 10 मिनिटे शिकवते. तर पुढचा क्वेश्चन सोपा आहे, पहा. If a bank is open for business from 10 in the morning to 4:30 in the evening, how long is it open? एक बँक आहे ती काय करते, बँक काय होते सकाळी 10 वाजता उघडते आणि सायंकाळी 4:30ला बंद होते. तर आपल्याला विचारलेलं आहे हाऊ लॉंग इज इट ओपन. तर ती बँक किती वेळ ओपन असते. तर मित्रांनो इथं मॉर्निंग आणि इव्हिनिंग म्हटलेलं आहे, बरोबर की नाही. असं जेव्हा वेगळं वेगळं टाईम येतो तेव्हा आपण काय करतो त्याचं 24 hourच्या क्लॉकमध्ये रूपांतर करतो. मग 24 hourच्या क्लॉकमध्ये रूपांतर करताना पहिल्यांदा आपण म्हणूया 10 in the morning. पहा 10 in the morning सकाळी 10 म्हणजे 24 hourच्या क्लॉकमध्ये काय दाखवणार सकाळचे 10 दाखवणार आहे. आणि काय म्हटले 4:30 in the evening, 4:30 in the evening, बरोबर. मग आता सायंकाळचे 4:30 म्हणजे किती येणार 12च्या पुढे 4 बोटे मोजायचे, 12 + 4 16, 16:30. आता काय करायचं आहे बंद झाल्याची वेळ आणि उघडल्याची वेळ यांची सबट्रॅक्शन करायची आहे. मग पुन्हा लिहायचं आवर्स, इथं लिहायचं मिनिट्स. मग किती आवर्स आहेत या ठिकाणी पहिल्यांदा बंद झाल्याचं 16 hours 30 minutes. इकडे 10 - 0 0 इकडे सबट्रॅक्शन होणार 0 - 0 0, 3 - 0 3, 6 - 0 6 आणि 1 - 1 0. म्हणजे ती बँक 6 hours 30 minutes ओपन असते. मग आपण म्हणू शकते बँक ओपन्स फॉर 6 hours 30 minutes. म्हणजे बँक 6 तास 30 मिनिटे ओपन असते. ओके. आता पुढील क्वेश्चन. तर पुढे क्वेश्चन नंबर 9. If a shop is open from 9:30 AM to 10 PM, how long is it open? आता पुन्हा तसंच आलेलं आहे. AM आणि PM सकाळची आणि संध्याकाळची वेळ या वेळा वेगवेगळ्या असतील, सकाळ आणि संध्याकाळ असेल तर त्याचं काय करायचं 24 hourच्या क्लॉकमध्ये रूपांतर करायचं. मग 9:30 AM म्हणजे काय म्हणणार आपण सकाळचीच वेळ आहे म्हणजे त्याच्यात काय बदल होणार नाही 24 hourमध्ये 9:30 होणार. आणि 10 PM म्हटलेलं आहे आपल्याला, बरोबर. मग 10 PM जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये 12 मध्ये ॲड करावं लागणार आहे. 12 मध्ये 10 मिळवल्यावर किती होतात 22.
0 0 आणि आपल्याला विचारलेलं आहे तर ते दुकान किती वेळ उघडं असतं ते आपल्याला शोधायचं आहे, बरोबर. आता आपण सबट्रॅक्शन करायचे आहे, आपल्याला काय करायचे आहे, सबट्रॅक्शन. इकडे लिहूया आवर्स, इकडे लिहूया मिनिट्स, बरोबर. मग बंद झाल्याच्या वेळेतून उघडल्याची वेळ मायनस करायची. आता पहा, बंद झाल्याची वेळ किती आहे 22, इकडे 00. उघडल्याची वेळ किती आहे 9:30, बरोबर. आता 0 मधून काय 30 मायनस होणार नाहीत. इकडून 1 आवर कॅरी घ्यायचा म्हणजे किती मिनिट कॅरी करायचे, 60 कॅरी करायचे. मग 60 प्लस 0 0 किती होणार, 60 होणार, बरोबर. आणि इकडे 22 मधून इकडे 1 आवर गेलेला आहे म्हणजे ते उरणार 21. आता 60 मधून 30 मायनस करायचे आहे. 0 मायनस 0 0, 6 मायनस 3 3. आता 21 मधून 9 मायनस करायचं आहे. तर मित्रांनो 21 मधून -9 करायला किती उरतात, 12 उरतात. 11 इथं होणार, कॅरी घेणार आपण. 11 मायनस 9 2 आणि या ठिकाणी 1चं 1 म्हणजे ते दुकान जे आहे ते किती आवर उघडा असते, 12 आवर 30 मिनिट्स. मग म्हणायचं शॉप ओपन्स फॉर 12 आवर्स 30 मिनिट्स. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता उरला आहे शेवटचा क्वेश्चन. शेवटचा क्वेश्चन थोडासा आपल्याला समजला की लगेच आपण त्याचं सोडवू शकतोय. इफ द महाराष्ट्र एक्सप्रेस लिव्हिंग फ्रॉम कोल्हापूर ॲट 15:30 अराइव्स ॲट गोंदिया द नेक्स्ट डे 20:15, हाऊ लॉंग इज द जर्नी फ्रॉम कोल्हापूर टू गोंदिया. महाराष्ट्र एक्सप्रेस जी आहे की जी कोल्हापूरवरून गोंदियाला जाणारी रेल्वे आहे ती 15:30ला सुटते आणि दुसऱ्या दिवशी 20:15ला काय होते, तिकडं गोंदियाला पोचते. तर तो प्रवास किती वेळेचा आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर मित्रांनो फ्रॉम टुडेज 15:30 बरोबर, आज 15:30ला निघाली टू नेक्स्ट डेज 15:30. किती आवर्स होतात, 24 आवर्स होतात. किती आवर्स होतात, 24 आवर्स होतात, बरोबर की नाही. आज 3:30 म्हणजे 15:30 म्हणजे आज दुपारी 3:30 ते उद्या दुपारी 3:30 पर्यंत किती आवर्स होतात, 24 आवर्स होतात. आता आपल्याला कुठला टाइम काढायचा आहे, उद्या दुपारच्या 3:30 पासून दुसऱ्या दिवसाच्या 15:30 पासून 20:15 पर्यंतचा टाइम शोधायचा आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी म्हणूया फ्रॉम 15:30 टू 20:15 ऑफ नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशीचा, बरोबर की नाही. कारण की हे ऑलरेडी 15:30 पर्यंत 24 आवर्स झालेले आहेत. मग या ठिकाणी मी म्हणतोय आवर्स आहे की नाही आणि या बाजूला म्हणतोय मिनिट्स. आता किती आहे, पोचते किती वाजता 20:15ला 15:30 पासून, बरोबर. तर मित्रांनो या ठिकाणी 15 मधून 30 मायनस होणार नाही तर आपल्याला इकडून 60 कॅरी करावं लागणार आहे. 60 प्लस 15 होतात 75, बरोबर. इथं 20 मधून 1 इकडे गेल्यानंतर इथं उरणार आहेत 19. आता आपण 75 मधून काय करणार आहोत, 30 मायनस करणार आहोत. 15 मधून 30 मायनस होत नव्हते, इकडून 1 आवर इकडे घेतला म्हणजे ते 60 मिनिट होते. प्लस काय केलं आपण, इथले 15 मिनिट्स केले. 5 मायनस 0 5, 7 मायनस 3 4, 19 मायनस 15 किती होतात 4 आवर्स 45 मिनिट्स. किती होतात 4 आवर्स 45 मिनिट्स. आता त्याचा टोटल टाइम काढूया इकडे, आवर्स आणि मिनिट्स. पहा 24 आवर्स कुठले, 15:30 टू 15:30, एका दिवसाच्या 3:30 पासून दुसऱ्या दिवशी 3:30 पर्यंत 24 आवर्स आणि हे 4 तास 45 मिनिटे.
मग त्या प्रवासाला किती वेळ लागतोय ते आपल्याला मिळणार आहे. 0 + 5 5, 0 + 4 4, 4 + 4 8, 2चा 2 येणार. 28 hours 45 minutes. मग म्हणायचं इट टेक्स 28 hours 45 minutes for journey from Kolhapur to Gondia by महाराष्ट्र एक्सप्रेस. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आणि आपला हा प्रॅक्टिस सेट्स प्रॉब्लेम सेट सुद्धा संपलेला आहे. थँक्यू.